भक्त हृदयी वसे सदा निरालंब तत्वासाई लिंगाने करुणे कैलासालयी आदिवेशी गावनिया असे तोची जंगम तोची भक्त देवाच समावाचन सखे भेदा का व्याप्ती परिणाम येतच सर्व समासेन गृहे पुज्ञानिया इंद्रसनासनतथा भुक्तात भुक्तमाख्यातं तृप्ती चैव तदेव हि एक प्राण समाख्यात सदैव सहवर्ती नाम तया लिंगा विना जिव्हेने रस घेत स्पर्शाशी स्पर्शत तया विन तुझा नितांत कोण तो विचारे पुरावदे विषय तृप्ती होत तोची जाणे समस्त तया लिंगा विना भाग तुते भोगोचे नये ऐसा सर्वत्र लिंग व्यापकासे तोचे स्वय आपण आपणी आतया भिन्नपण न देखते कदा आपणी आतया भेद नाही तेचे भूषण सुवर्णाचे काही भानु किरणा भेद नाही अंतरचा एकची भेद तैसा नाही तैसा लिंग आपनिया अभेद वर्ते निर्माया तोची शरण लिंगी तेने लिंगाचे आपण होईजे ही सिये गोगिजे लिंग उगेचे आहे आपण निश्चळ तैसे व्हावे लिंग शांत असे आपण तैसे विशेष रहित आपण निरास निश्चित लिंग निराभिमानी निरिहित आपण हे तैसा ऐसे जे बोलते ते अज्ञान मन जेते का मनसी तरी लिंग आकार भाविते मनोनिया सोपके फिकले तरी वाय रूपना मुकले तैसे निराकार करले लिंग होनिया या लागे लिंग निरे कल्पिलासे भक्त सिद्धे साटिके एक होऊनी ठेले जाना लिंग भक्ती मिळून उभय वर्ग एकचे एकेव प्राण ख्यातं लिंगेन सवर्तिना आपली या वाक्य लिंग वाक्य असे उदासी कुतपण बुद्धीशी बुद्धी जाणा लिंगाची बुद्धी आपण आपुले चित्ताचे चित्त नेमून लिंगाचे चित्ताचे आपण लिंगेश्वर एव सर्ववर्तमान सर्वेश्वर या लागी लिंग इंद्रिया विना न चालते भक्त इंद्रिय जाण म्हणून उभय वर्गा भिन्न मनोचे त्या नाव बोलीजे सत्य शरण सत्य सत्य वो गिरी लिंगी प्राणी शिवरूपी भवानी लिंगाचे वर्तितो लिंगापोटी सृष्टी म्हणणे ये बोलणे आवाच्य जाणणे हे आपण या सहित लिंगाचे देखते लिंग रूपचे सर्वस्व लिंग बोलीचे इथं सर्व महालिंगम करता भोक्ता प्रकाशक यो हि भेदो न जाण सर्वत्र तोची भोक्ता देख एका वाचून अनेक तुझा नाही कोणी तयासीच म्हणजे
म्हणून संप्रदाय मार्गे बिना जे की जे क्रियाचरण ते निर्फळ होय प्रसादिक क्रिया. बघा काय सांगू लागलेलं आहे तर या ठिकाणी अनेक प्रकारचे लिंग घेतात, परंतु एक इथं उदाहरण दिलेलं आहे, गुरुमुखेविन. बरं का, जर आता आपल्याजवळ लिंग आहे म्हणून लिंगाची पूजा केलं तर त्याचा काही उपयोग नाही. तर रूढी परंपरा चाललेली आहे, त्या रूढी परंपरानंच आपण क्रिया करावं लागणार आहे. पूर्वीपासून गुरुच्या हातातूनच आपल्याला लिंग भेटणार आहे आणि त्या लिंगाचीच पूजा केलं घेतो, काही घेतो आणि त्याची आपण पूजा करायला लागतो, तर ते दीक्षा घेणे हे आपलं परंपरेचं कर्तव्य आहे आणि अशाच कर्तव्याने आपल्याला चालायचं आहे. म्हणून हा जो ग्रंथ आहे हा वीरशैव तत्वांचा हा ग्रंथ आहे, वीरशैव धर्माचा हा ग्रंथ आहे. आणि अशा या पार्वतीला सांगू लागलेलं आहे आणि पार्वतीला जे सांगितलं त्याचाच मतितार्थ म्हणून सांगणं आपल्याला. आज हे तुझ लागी रहस्य सांगतो सदेश, पुण्य गडे तया सजवून घोषे अंबर घरी श्री परम रहस्य हर गौरी संवादे षडलिंग निर्णय निर्वरण चतुर्दशो अध्याय. संत शिरोमणी मनमस्वामी महाराज की शिव पार्वती पते शिवा शेवट.